जय श्री कृष्ण मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे वसलेले निधिवन. निधिवन हे एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय ठिकाण आहे व श्री भगवान कृष्ण रोज रात्री येथे आपली रासलीला करण्यासाठी आदिमाया आदिशक्ती श्री राधाराणी यांच्यासोबत येतात अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. मित्रांनो, निधिवनात तुळशीची हजारो झाडे आहेत जी एकमेकात पूर्णपणे गुंफलेली आहेत. अशी मान्यता आहे की रात्रीच्या वेळी याच तुळशीच्या झाडांचे गोपीमध्ये रूपांतर होते आणि भगवान श्रीकृष्ण व राधा येथे रासलीला करतात. भगवान श्रीकृष्णाचे चमत्कारी मंदिर येथे आहे. मित्रांनो, निधिवनामध्ये पाऊल ठेवताच तुम्हाला सर्वात आधी आश्चर्य वाटेल ते इथल्या झाडांचे. सामान्यतः झाडांच्या फांद्या आकाशाच्या दिशेने वाढतात, पण निधिवनामध्ये सर्व झाडाच्या फांद्या जमिनीच्या दिशेने वाकलेल्या आहेत आणि ते अतिशय घट्टरित्या एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत, जेणेकरून ते श्रीकृष्णाला पूर्णपणे समर्पण देत आहेत. पुढे पाहणार आहोत श्री राधाराणी यांचे शृंगार महल आणि श्रीकृष्ण यांचे रंगमहल. संध्याकाळची आरती संपली की इथून सर्व पर्यटक, पुजारी आणि अगदी पशुपक्ष्यांनाही बाहेर काढले जाते. रात्री 8 नंतर संपूर्ण निधिवन रिकामे केले जाते. एवढेच काय, तर निधिवनाच्या आजूबाजूला राहणारे लोक संध्याकाळनंतर आपल्या घराच्या खिडक्या बंद करून घेतात. कोणीही छतावरून किंवा खिडकीतून निधिवनकडे पाहत नाही. असे म्हणतात की ज्याने कोणी लपून ही रासलीला पाहण्याचा प्रयत्न केला तो एकतर आंधळा झाला, वेडा झाला किंवा त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, हे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे सांगणे कठीण आहे, पण विज्ञान युगातही निधिवनचे हे रहस्य आजही कायम आहे. तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मित्रांनो, भगवान गोपेश्वरांचे दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत वंशीचोरी राधाराणी मंदिर, म्हणजे की जेथे कृष्ण भगवानच्या हातातील बासरी ही श्री राधाराणींनी घेतलेली आहे. ती त्यांनी चोरी केलेली आहे त्यांच्याकडून आणि ती राधाराणींकडे आहे. असे हे पूर्ण भारतातील जगातील एकमेव मंदिर आहे की जिथे श्री राधाराणी यांच्या हातात बन्सी आहे. अतिशय पावन असे हे निधिवन म्हणजे श्री तानसेन यांचे गुरु श्री हरिदास महाराज यांची तपोभूमी. या ठिकाणी हरिदास महाराजांनी भगवान श्रीकृष्ण आणि आदिमाया योगशक्ती माता राधा यांना एकत्रित रूपात पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि याच निधिवनात भगवान श्रीकृष्ण आणि आदिमाया योगशक्ती राधा यांनी एकत्र बाकेबिहारी हे रूप घेतले होते आणि त्यांना तृप्त केले होते. त्यांचे हेच रूप या ठिकाणी अनेक दिवसापर्यंत हरिदास महाराज पूजन करत होते आणि त्यानंतर या ठिकाणाहून त्यांची ती एकत्रित बाकेबिहारी रूप असलेली मूर्ती घेऊन त्यांनी त्याला वृंदावनात स्थापित केले. या ठिकाणी भिंतींवर भगवान श्रीकृष्ण आणि हरिदास महाराज यांच्यातील इत्री लीला दर्शवण्यात आलेली आहे. तसेच याच ठिकाणी सम्राट अकबर आणि हरिदास महाराज यांच्यातील संवादसुद्धा आहे. आमच्या या वृंदावन टूरमधील निधिवनाचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भगवान श्रीकृष्ण, 16,108 गोपिका आणि माता राधा आदिशक्ती माता राधा यांची रासलीला, यांची महारास आपणास कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमच्या येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा, म्हणजेच त्यांना वृंदावन आणि वृंदावनशी संबंधित भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनचरित्रावरील विविध गाथा, विविध व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तेही या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकतील. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.